नमस्कार, आपण पाहत आहात IBN जनमत न्यूज। महुद येथे भांडणात झालेल्या मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेल्या नितीन माने कांबळे या युवकाचा रविवार दिनांक 22 रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला। या हत्येच्या निषेधार्थ नितीन कांबळे यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतच ठेवून येथील मुख्य चौकात नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करत दिवसभर महुद येथे कडकडीत बंद पाळण्यात आला। केवळ 5 महिन्यांच्या अंतराने महुद येथे खुनाची दुसरी घटना घडल्याने येथे शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे। महुद येथील संजय किसन ढाळे याने नितीन माने कांबळे यास दुचाकीवरून जाताना वाटेत त्याची दुचाकी अडवून जातीवाचक शिवीगाळ करत ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात दांडक्याने गंभीर मारहाण केली। त्याला जीवे मारण्याचा ठार प्रयत्न केल्याची ही घटना शनिवार दिनांक 7 रोजी सकाळी घडली होती। याबाबत नितीनची पत्नी अनिता हिने संजय किसन ढाळे यांच्या विरुद्ध फिर्याद दिली होती। उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक भीमराव खनदाळे यांनी आरोपी संजय ढाळे यास या गुन्ह्यात अटक केली होती। दरम्यान जखमी नितीन कांबळे यांच्यावर बेशुद्ध अवस्थेत सुरुवातीला पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात तर मिरज येथील रुग्णालयात उपचार सुरू होते। उपचारादरम्यान नितीन कांबळे याचा रविवार 22 रोजी रात्री मृत्यू झाला। त्यानंतर संतप्त झालेल्या चर्मकार समाजासह येथील नागरिकांनी या प्रकरणातील आरोपी संजय ढाळे याच्यावर जबर मारहाणीत नितीन कांबळे यांचा मृत्यू झाला असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून नोंद करून त्यास कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली। तसेच आरोपीकडून मृत नितीन कांबळे कुटुंबियाला धोका असल्याने पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी पोलीस निरीक्षक भीमराव खनदाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत जाधव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। त्यांच्यावर हल्ला केला या आरोप्याने, त्या आरोप्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर जास्तीत जास्त कलम लावण्यात यावेत आणि ज्याला जी कोणी प्रोत्साहन दिलंय त्या माणसांना बी अटक करा आणि जी कायद्याच्या बाबी द्यायच्या आणि ह्या नितीन कांबळेच्या घरच्यांना कुठलीही शासकीय मदत मिळाली नाही तरी शासकीय मदत देण्यात यावी आणि पोलीस संरक्षण देण्यात यावं। त्यांना जीवाला धोका असल्याची शक्यता राहण्यात राहते सध्या, त्यांना पोलीस संरक्षण द्या। IBN जनमत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आपल्या हक्काचं आपलं न्यूज।